इंटरव्ह्यू प्रिपरेशन सिरीज, इंग्लिश कम्युनिकेशन सिरीज 5वा दिवस आहे भाऊ आज. ओके. याच्या आधी 4 व्हिडिओज ऑलरेडी पडलेत आपल्या याच चॅनलवरती. बघितले नाहीत? लगेच जाऊन बघ. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ओके. इंग्लिशचं कम्युनिकेशन माझ्यासोबत इम्प्रूव्ह करायचं. ओके. भेटे सावधान. सुरू करतो मी आजचा पहिला क्वेश्चन. व्हॉट इज व्हॅरिएबल इन जावा? लई सोपा क्वेश्चन आहे. पण पोरांना आन्सर सांगताना असं थंड काय म्हणतो आपण त्याला? थंडी वाजून येते. घाम येतो कधी-कधी. अरे आन्सर सांगायचं कसं? पोरांनो माझ्यासोबत आन्सर सांगायला सुरू करा. Variable is like a container which is used to store data on computer memory. Very simple. Variable is like a container which is used to store data on computer memory. म्हणजे काय व्हॅरिएबल एक स्टोरेज आहे ज्याचा यूज करतोय आपण कशासाठी? काहीतरी स्टोअर करण्यासाठी. असं स्टोअर कशाला करायचंय? इन फ्युचर वी आर गोइंग टू यूज द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हॅरिएबल. त्याच्यामध्ये जी स्टोअर झालेली व्हॅल्यू आहे ती इन फ्युचर यूज करता यावी. जर स्टोअरच नाही केली तर इन फ्युचर कशी यूज करता येईल? आता आपल्या घरात जर आपण गव्हाचं पीठ स्टोअर नाही केलं, अरे इन फ्युचर यूज करावं लागेल ना, कसं करणार? त्यामुळे कशात तरी स्टोअर करावं लागेल, डब्यात, पोत्यामध्ये, कशात तरी करावं लागेल की नाही? सिंपल. व्हॅरिएबलचं काम तेच. It is used to store data on computer memory. Whenever we create the variable requires the data type to like initialize, or we can say to create the variable in Java, we should have a data type. Data type शिवाय variable बनत नाही जावा मध्ये. कसली प्रोग्रामिंग लँग्वेज? स्टॅटिक. मग डेटा टाईप लिहायचा इंटिजर एज इक्वल टू 20. लेट्स से ज्यावेळेस तुम्ही व्हॅरिएबल बनवता, वेन वी क्रिएट द व्हॅरिएबल विल गेट द मेमरी इन आवर कॉम्प्युटर. ओके. ती मेमरी कुठे भेटते? मेमरी विल गेट इन द रॅम, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. इट इज द टेम्पररी मेमरी, नॉट इन द रॉम. Temporary memory. Okay. So how much memory it will be like taken by integer data type of variable? 4 bytes of memory. Okay. It is depend on the data type which you are using. Every variable will take the memory, guys, and that depends on the data type. What data type you are using? Int, it will require 4 bytes. If you are using byte, 1 byte. Short, 2 byte. It is depend on data type. Okay. But every variable will take the memory. So now value is storing exactly in variable or memory? हा पण क्वेश्चन असतो. Value is storing exactly in the memory, guys, and variable is pointing to that memory. So that's why variable is called. Variable is a named memory location. Memory location ला दिलेलं नाव म्हणजेच variable. बोला इंग्लिश मध्ये. Variable is a named memory location. Variable is pointing to the memory address. ज्याच्यात व्हॅल्यू आहे त्याला पॉईंट करतो कोण? व्हॅरिएबल. म्हणून त्याला प्रिंट केलं की आपल्याला व्हॅल्यू भेटते. इट्स प्रिटी सिम्पल. आता व्हॅरिएबलचे टाईप्स होतात बरं का जावामध्ये, बट टाईप्स आय विल कव्हर लेटर गाईज. ओके. आता सध्या व्हॅरिएबल समजला. डन. नेक्स्ट क्वेश्चन आय वॉन्ट टू कव्हर हिअर. का टाईप कव्हर करू? 3 मिनिटं झाले. टाईप कव्हर करू आपण. ओके. टाईप कव्हर करू म्हणजे कसं बेस्ट राहील. व्हॅरिएबल, त्याचे टाईप्स. सो देर आर 3 टाईप्स ऑफ व्हॅरिएबल इन जावा बेसिकली. वन इज स्टॅटिक व्हॅरिएबल, वन इज इन्स्टन्स व्हॅरिएबल, वन इज लोकल व्हॅरिएबल. अगेन देअर आर 3 टाइप्स ऑफ व्हॅरिएबल इन जावा. असं सांगायचं इंटरव्ह्यूमध्ये. अरे भाऊ चल माझ्यासोबत. हां, स्टॉप करायचं आणि बोलायचं. देअर आर 3 टाइप्स ऑफ व्हॅरिएबल इन जावा. वन इज स्टॅटिक व्हॅरिएबल, वन इज इन्स्टन्स व्हॅरिएबल, वन इज लोकल व्हॅरिएबल. So now what do you mean by static variable? See, the variable which we are creating using static keyword inside class, outside any method or constructor is called static variable. स्टॅटिक व्हॅरिएबल म्हणजे असा व्हॅरिएबल जो आपण स्टॅटिक कीवर्डचा यूज करून बनवतो, पण तो क्लासच्या आत असतो, कन्स्ट्रक्टर किंवा मेथडच्या बाहेर असतो. जमलं? नाही जमलं? स्टॉप कर ना आणि एकदा बोल ना. द व्हॅरिएबल विच वी आर क्रिएटिंग युझिंग स्टॅटिक कीवर्ड इनसाइड क्लास, आउटसाइड एनी कन्स्ट्रक्टर ऑर मेथड इज कॉल्ड स्टॅटिक व्हॅरिएबल. परत पण नाही जमलं? अरे जमल भाऊ. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा हा व्हिडिओ बघ. फिक्स. प्रिपरेशन करायचं माझ्यासोबत आधी आणि जावा इंटरव्ह्यू क्लिअर. असे क्वेश्चनचे आन्सर धड आले पाहिजे. ओके. माझ्याकडेच मॉक द्यायचं, याच्यावर अपलोड करून टाकू आपण. पण त्या तू सांग, मी प्रिपेअर केलं आधी आणि जावाच्या या सिरीजमधून. शेअर करा राव. पैसे लागत नाही शेअर करायला. एक लाईक आणि शेअर करून टाका. केलं ना? नंतर करा, जाऊ द्या. हां. सो देयर इज द इन्स्टन्स व्हॅरिएबल. व्हॉट डू मीन बाय इन्स्टन्स व्हॅरिएबल? The variable which we are creating inside the class and any outside any constructor or method is called instance variable. असा व्हॅरिएबल जो क्लासच्या आतमध्ये मेथड आणि कन्स्ट्रक्टरच्या बाहेर बनवला जातो त्याला इन्स्टन्स व्हॅरिएबल म्हणतात.
कुठलाही स्टॅटिक कीवर्ड लागत नाही. सिम्पल. And local variable, the variable which we are creating inside any constructor or method or constructor parameter or method parameter is called local variable. Constructor मध्ये, constructorच्या parameter मध्ये, method मध्ये, methodच्या parameter मध्ये जर variable बनवला तर तो local असतो. डन. आता एवढं सांगून जमत नाहीये. यूज काय त्याचा? प्रत्येक व्हेरिएबलचा यूज सांगता आला पाहिजे. स्टॅटिक व्हेरिएबल इज कॉमन फॉर ऑल ऑब्जेक्ट. तू 10 ऑब्जेक्ट बनव, सगळ्यासाठी कॉमन. फॉर एक्झाम्पल, लेट्स से आय एम क्रिएटिंग वन स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक स्ट्रिंग कॉलेज नेम. So college name is a static variable, so it is common for all the objects which we are creating for the college students. Let's say there are 10 college students, so all 10 college students college name is same. Why? Because of static variable, static string college name. पण जे कॉमन असतं ते स्टॅटिक बनवा. अँड स्टॅटिक व्हेरिएबल वी आर क्रिएटिंग फॉर द मेमरी मॅनेजमेंट. और 10 ऑब्जेक्टला एकच व्हॅल्यू चालली की मेमरी किती मॅनेज होईल? 100 ऑब्जेक्ट बनव तेवढीच मेमरी, 200 ऑब्जेक्ट बनव तेवढीच मेमरी, कारण एकच व्हॅल्यू आपण बनवतोय. सगळ्यांसाठी ती सेम आहे. कळते नाही? कळायला पाहिजे. त्यासाठी रिपीट कळेल. Instance variable value is changing for every object. That means it is different for every object. Integer ID, every employee ID is different. String name, every employee's name is different. Double salary, every employee salary is different. That means what? That means this is the instance variable. Instance variable value is different for every object. Simple. And so what do we mean by local variable? What is the use of local variable? Local variable we are creating for the temporary purpose. Okay, if I want to do some operations which are temporary inside the method, create the temporary local variable. तात्पुरत्या कामासाठी local variable बनवले जातात. The scope of local variable is limited to that method or constructor. The scope of instance and static variable is global for the class. पूर्ण क्लासमध्ये ऍक्सेस होतात ते. सिम्पल अँड स्वीट. सो व्हेरिएबलची टाईप डन, डनाडन, डन. झालं, डन झालंच पाहिजे डन. आता काय करायचं माहिती आहे का? हा व्हिडिओ आहे, रिपीट एकदा चालू करायचा, तुम्ही सोबत बोलायचं. आता पूर्ण ऐकला ना, आता माझ्यासोबत बोलायचं. व्हेरिएबल काय आणि त्याचे टाईप्स काय. आजचा क्वेश्चन आन्सर परफेक्ट झालं पाहिजे, लोड नाही घ्यायचं. 5वाच व्हिडिओ आहे, कळतंय? आजच झालं पाहिजे. पहिला व्हिडिओ बघितला, फिक्स झाले. दुसरा नाही फिक्स, मग तुम्ही फिक्स झाल्याशिवाय कसं काय पुढची व्हिडिओ बघताय? असं करू नका. पहिला व्हिडिओ बघा, फिक्स आन्सर झाल्याशिवाय पुढे सरकायचं नाही. मग तो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा बघा, पण आन्सर फिक्स झालं पाहिजे. कारण इंटरव्ह्यूला गेल्यावर पुन्हा फिक्स करायचं का? नाही, आता सगळं करायचं. मला सांगा सर, दमानं व्हिडिओ येऊ द्या जरा, मला फिक्स करायचं. मी सांगतो, कमेंट करा तशी. पण आन्सर फिक्स झालं पाहिजे भाऊ, प्रत्येकाचं झालं पाहिजे. प्रत्येक मराठी पोरगा इंग्लिशमध्ये बोलला पाहिजे आणि IT मध्ये जॉब त्यानं घेतला पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न आपला चालू आहे. यश भेटलं पाहिजे. 100 मधले 100 गेले पाहिजे, कमी कशाला, सगळेच गेले पाहिजे. ओके, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.